हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असू शकतात, गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा। उदय सामंत भेटून आल्यानंतरच जरांगे का बोलायला लागले असा सवाल। मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार, 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार। फडणवीसांना दोष देत नाही, पण प्रमाणपत्र का रोखली, जरांगेंचा सवाल। तटकरे आणि पटेल यांना पक्ष कार्यालयामध्ये बंदी घातल्याचं वृत्त हास्यास्पद, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण। या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा। भाजप विरोधात काम करायचं असेल तर एनसीपी एकत्र येईल, रोहित पवारांचा दावा। तर पक्षाची ताकद संपल्यामुळे इतर पक्षाकडून फायदा घेतला जाण्याची शक्यता, रोहित पवारांचा शिवसेना आणि भाजपवर निशाणा। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी कारवाई, एजंट मनीषा वाघमारे आणि माजी प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा वाघमारेंच्या पाठोपाठ आता मनीषा मांढरे अटकेमध्ये। मनीषा मांढरे नीट परीक्षा प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून कार्यरत, मांढरेंच्या पुण्यातील घरावर सीबीआयचा छापा। केंद्रीय आरोग्य मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींची मागणी। सर्व विषयांवर बोलणारे पंतप्रधान आता गप्प का, असाही सवाल। पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगची दहशत, आणखी एका फर्निचर मॉलच्या मालकाला धमकी। मुकेश हरेन यांना मागितली 5 कोटींची खंडणी। गडचिरोलीतील माओवादी चळवळीला पुन्हा एकदा मोठा धक्का, 5 जहाल माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, तर 8 माओवाद्यांना शस्त्रास्त्रांसह अटक, 64 लाखांची रोकडही जप्त केली। गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, 21 मे पासून नवे दर होणार लागू। प्रशासक आल्यानंतर ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका। अंदमान आणि अरबी समुद्रामध्ये मान्सूनचं आगमन, बंगालच्या उपसागरासह आग्नेय अरबी समुद्राचा भाग व्यापला, हवामान विभागाची अधिकृत माहिती। नमस्कार, मी प्रियंका लाठी। प्राइम टाइम या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, नीट परीक्षार्थींवर पुन्हा एकदा परीक्षा देण्याची वेळ आली आहे। त्याला कारण आहेत महाराष्ट्रातील 5 गुन्हेगार। नाशिकच्या शुभम खैरनारचा नीटचा पेपर त्याने फोडला, त्यानंतर धनंजय लोखंडेनं नीट परीक्षार्थींना हेरून त्यांना पेपरची विक्री केली। या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांना हेरण्याची जबाबदारी होती ती मनीषा वाघमारेकडे। मनीषा या सर्व प्रकरणी एजंटचं काम करत होती, मात्र या सर्वांचा बॉस होता तो म्हणजे लातूरचा निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी। कुलकर्णी पुण्यामध्ये कोचिंग क्लासच्या नावानं विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवत होता। यामध्ये सीबीआयच्या हाती मोठे पुरावेही सापडलेत। पुण्यातून मनीषा मांढरे नावाच्या प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे। दोन्ही मनीषा या कुलकर्णींसोबत विद्यार्थ्यांना हेरून पेपर फोडत असल्याचं समोर आलंय। नीट पेपर फुटी प्रकरण सध्या देशभरात गाजतंय। राजस्थान पासून महाराष्ट्रातील नाशिक पुण्यापर्यंत या पेपर फुटी प्रकरणाचं कनेक्शन उघड झालंय। या प्रकरणी आता एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते। पुणे पोलिसांनी अटक केलेल्या मनीषा वाघमारे पासूनच पेपर फुटीचा प्रवास सुरू झाल्याचं या तपासामध्ये उघड झालंय। पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। नीट परीक्षा पेपर फुटीची क्रोनॉलॉजी उघड। पुणे ते राजस्थान पेपर फुटीचं कनेक्शन। ब्युटिशियन मनीषा पेपर फुटीची एजंट।
पुण्यातल्या सुखसागर नगरमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे गेल्या 2 वर्षापासून नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होती. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांचा धनंजय लोखंडेशी संपर्क करून देण्याचं काम वाघमारे करायची. नीटच्या परीक्षार्थींना हेरून ती लाखो रुपयांच्या बदल्यात नीट पेपरची विक्री करायची. आरोपी धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातल्या चॅट्समधून नीट पेपर फुटीच्या रॅकेटचा उलगडा झालाय. एजंट मनीषा वाघमारेनं अहिल्यानगरच्या धनंजयला पेपर दिला. धनंजयनं नाशिकच्या शुभमकडे हा पेपर पोहोचवला, तर शुभमनं पुढे गुरुग्रामच्या यश यादवला पेपर विकला. यश यादवनं जयपूरच्या जमवार रामगड इथल्या मांगीलाल आणि दिनेश बिवालकडे पेपर पोहोचवला. मांगीलाल बिवालनं हा पेपर आपल्या मुलांना दिला. सिकरमध्ये शिक्षण घेत असलेल्या मांगीलालचा मुलगा विकासनं आपल्या मित्रांना पेपर विकला. नीट पेपर फुटी प्रकरणातली प्रमुख आरोपी असलेल्या मनीषा वाघमारे हिने 2 वर्षापूर्वी फेसबुकवरती आपल्या पाल्याला स्पर्धा परीक्षेत मदत करण्यासाठी एका व्यक्तीची मदत घेतली होती. त्यासाठी तिने लाखो रुपये दिले होते. मात्र या सगळ्या प्रकरणात तिची फसवणूक झाली. त्यामुळेच नंतर नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये तिनं रस घेतला. यातून मिळणारे पैसे आणि त्याचबरोबर सहज उपलब्ध होणारे पैसे आणि विद्यार्थी हे सगळं लक्षात आल्यानंतर तिनं स्वतः नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये सहभाग घेतला, तोही हिरिरीनं. पेपर विक्रीसाठी परीक्षार्थी विद्यार्थी हेरण्याची जबाबदारी मनीषा वाघमारेवर होती. पेपर विकत घेणाऱ्याची आर्थिक क्षमता पाहून ते परीक्षार्थीकडून पैसे घ्यायचे. काही परीक्षार्थींकडून 25,000 तर काहींकडून 10 लाख घेतल्याचं तपासात उघड झालं. काही श्रीमंत विद्यार्थ्यांकडून तब्बल 25 लाख रुपये घेतल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मनीषा वाघमारेनं पुण्यात विद्यार्थी गोळा केले. यातील अनेक विद्यार्थ्यांना PV कुलकर्णी यांनी पुण्यातच प्रश्नपत्रिका दिल्या असा संशय तपास यंत्रणांना आहे. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्यात, ज्यात PV कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांनी एका क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नोटबुकमध्ये प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आधीच लिहून दिलेली होती. हे दोघेही नीटचा पेपर सेट करण्याच्या कमिटीवर असल्यामुळे त्यांच्या विषयाचे प्रश्न कुठले असतील या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांनी या विद्यार्थ्यांना केलेलं होतं. आणि या विद्यार्थ्यांकडून मिळणारे पैसे जे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी मनीषा वाघमारे हिच्या नावानं एक अकाउंट जे आहे ते काढण्यात आलेलं होतं. या अकाउंटवर विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारण्यात आले. महत्वाचं म्हणजे सीबीआयनं आता हे अकाउंट सीज केलेलं आहे. अशा घटना एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या पद्धतीच्या वागण्यामुळे जर होत असेल तर ते निग्लेक्ट करून सोडत अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष पण देत नाहीये. अशा गोष्टीला आम्ही जास्त महत्व पण देत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर चुकीचं काम केलं असेल त्याला फासावर चढवा, आमचं काही म्हणणं नाही. दरम्यान मनीषा वाघमारेचा पती संजय वाघमारे हा डेंटिस्ट आहे. सीबीआयनं त्यांच्या रुग्णालयाची तब्बल 12 तास झाडाझडती घेतली. तसंच रुग्णालयाचे CCTV तपासण्यात आले. देशभरात अनेक पातळ्यांवर सुरू असलेल्या तपासातून लवकरच मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.